वेलकम टू माय चॅनल रायडर बाळ उघडे। आमचा फॅमिली प्लॅन फिरण्याचा ठरला। सुट्टी असल्यानं आम्ही मेढा, महाबळेश्वर, प्रतापगडच्या पायथ्यानं, पोलादपूर, खेड, दापोली आणि हरणे असं जायचं ठरलं। दुपारचे 11-12 वाजत असताना आम्ही निघालो। महाबळेश्वरला साधारणतः 1-1:30च्या दरम्यान पोहोचलो। वातावरण तसं बेस्ट, आल्हाददायक। ऊन असलं तरी गारवा होताच। महाबळेश्वरला तो चांगला जाणवत होता। जंगलामध्ये पुढं गेल्यानंतर जो काही घाटात व्ह्यू पॉईंट दिसेल तिथं आपले शूट करायचं, पोरांना थोडं फ्रेश करायचं आणि पुढच्या प्रवासाला निघायचं। हा जो सीन दिसतो तो आंबेनळी घाटाचा, महाबळेश्वरवरून खाली महडला जाणारा घाट रस्ता। हा एकदम सुंदर असा आहे। आंबेनळी घाटातून पुढं प्रवास करत निघालो। हा दिसणारा प्रतापगड जावळी खोऱ्यातील आणि कोकणच्या जवळच बांधलेला शिवाजी महाराजांनी किल्ला। हा खास देखरेखीसाठी कोकण आणि वरचा सह्याद्रीचा भाग सगळा असा टेहळणीसाठीचा हा किल्ला। आपल्याला हा इतिहास चांगला माहीत आहे। हा प्रतापगडाच्या पायथ्याशी जो घाट रस्ता जातो तो खूप असा सुंदर विलोभनीय आहे। पावसाळ्यात तर खूपच छान असेल। हा योग आम्हाला काही आला नाही, पण नक्कीच पावसाळ्यात विजिट करू। नंतर 1-2च्या दरम्यान मस्तपैकी थंडगार असे विहीर दिसले। तिथलं पाणी बी मस्त फ्रेश झालो, हातपाय धुतले आणि दुपारचं जेवण जे काही आम्ही शिदोरी बांधून आणली होती ती तिथं आम्ही खाल्ली। पोरांनी मस्त एन्जॉय केला आणि मस्तपैकी तिथलं वातावरण, आपले जे काही गावठी गुरं आहेत ते पाणी प्यायला सुद्धा आले होते। पुढे जाऊन असं थोडं फोटोशूट, नंतर परत आपल्या घाट रस्त्यानं कोकणाकडे मार्गस्थ झालो। सुंदर असे वळणदार रस्ते। आता कोकणात उतरायचा क्षण आला होता। घनदाट असे जंगल आणि त्या जंगलातून आम्ही पुढं पोलादपूरला आलो। पोलादपूरवरून हायवे रोड, मुंबई गोवा हायवे बेस्ट आहे। अजून त्याचं कन्स्ट्रक्शन चालू आहे। जर कन्स्ट्रक्शन पूर्ण झालं तर खूप मस्त आणि फास्टमध्ये प्रवास होऊ शकतो। पुढं हा हायवे रोड सोडून खेडवरून दापोलीला आम्ही निघालो। संध्याकाळ होत आली होती। वातावरण अजूनच आल्हाद झालं होतं। कोकणच्या कुशीतलं हे एक झरणा, छान असे आजूबाजूला हिरवाई आणि त्याच्यात साचलेलं आहे पाणी। मस्त असं व्ह्यू। कोकणात आल्याचा एक आनंदच खूपच असे छानपैकी तिथं फोटो शूट केलं आणि विसावा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो। मध्ये 10-10, 15-15 किलोमीटर झाला का एक टप्पा मारायचा, थोडं फ्रेश व्हायचं, पाणी प्यायचं, मुलांना थोडं आल्हाद वाटायचं। कारण आम्ही गाडीवर 4 जण होतो। आम्ही 2 आणि आमचे 2 मुली। गर्दी व्हायची पण मग प्रवास सुखरूप व्हायचा, पाहायला भेटायचा। दापोली पास केल्यानंतर पुढं हरणे बीचच्या किनाऱ्यावर पोहोचणार होतो। संध्याकाळ होत आली होती। सनसेट आम्हाला हा समुद्र किनाऱ्यावरच पाहायचा असा मुलांचाच खूप आग्रह होता आणि तो योग जुळून आला। सनसेट व्हायच्या 15-20 मिनटं आधी आम्ही समुद्र किनाऱ्यावर पोहोचलो। मुलांनी पहिल्यांदाच समुद्र पाहिला, त्यामुळे ते खूपच उत्साही आणि उड्या मारत समुद्राच्या पाण्यात गेले। पण इतकं पाणी पाहून थोडी गांगरले, थोडी भीती वाटली त्यांना, थोडे दबकले। नंतर अंदाज घेतला, काही बारकी ते घाबरून पळाले। लाटा खूप मोठ्याल्या तिच्या मानानं वाटत होत्या। मग भीती गेल्यानंतर खरा एन्जॉय त्यांचा सुरू झाला। आम्ही सर्व सनसेटचा आनंद किनाऱ्यावर लाटांसोबत घेत होतो। मुलंही त्याच्यात भर टाकत होते
आनंदच आनंद झाला होता. त्यांच्या मम्मीला ते आवडता नाकीनं आले होते. एकाला धरलं तर दुसरं पळून जायचं. पण एन्जॉय करायचं. मोकळे सोडले काही दिवस 15-20 मिनटं. सनसेट होत आला होता. छान वातावरण तयार झालं. अजूनही यांची दंगामस्ती चालूच आहे आणि सुंदरसा सनसेट पाहायचा हा क्षण आम्हाला जुळून आला. काही फोटोशूट केलं आहे जे समुद्राचे रेतीचे वेगवेगळे कलर्स. सनसेट होत आला तरी मुलांचे दंगामस्ती चालूच होते. त्यांना रावलंच नाही. समुद्राचा जो गाज आहे, आवाज आहे, तो असा कानात साठत होता. पहिल्यांदाच अनुभवत होते. मस्तपैकी आल्हाददायक असा वारा येत होता. सूर्यही त्याचे कलर, लाटाही त्याच्या शोभात कलर देत होते. असे खूप मस्तपैकी आमचा तो क्षण गेला. चिकट होऊन गेला. दमादमाने येणार आहे. परत ते पाणी ती मोठी लाट आहे ना तिथं होतं. सनसेट पाहून झाल्यानंतर मार्केटमध्ये आलो. फिश मार्केट. कोळी बांधव सकाळपासून दिवसभर आपल्या समुद्रावर जाऊन जे काही मच्छीमार करून आणणार ते संध्याकाळी मार्केटमध्ये इथं आपल्याला भेटतं. हे कोकणात गेल्यानंतर खास मेजवानी. जे कोणी नॉनव्हेज खात असतील त्यांच्यासाठी एक पर्वणीच असते आणि मुलांनीसुद्धा तो आस्वाद घेतला. हा तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला नक्कीच लाईक कमेंट्स करून सांगा. धन्यवाद. थँक्यू.